अर्जंट आम्हाला गावी जरा ह्यांना कॉल आला होता कामासाठी त्यांचं त्यामुळे आम्हाला अचानक गावी जावं लागलं आणि नाही म्हणाल तरी पावसाची आहे ना सर होतीच होती त्यामुळे आम्ही दोघांनी पण रेनकोट घातले होते. कारण गाडीवरती असल्यावरती थांबायचं आणि रेनकोट घालायचा प्रचंड कंटाळा येतो त्यामुळे आम्ही घालून घेतलं होतं. पाऊस आला की कॅप घालायची आणि इथे कुत्र्यांची काय त्यांना तर भीतीच नव्हती. रस्त्याच्या मध्येच अगदी येऊन बसतात. यांना म्हटलं होतं आरसा माझ्याकडे करा जेणेकरून मी तुम्हाला काय करते ते दिसेल आणि व्हिडिओ चालू होता तुम्ही तुम्ही पण बघाल याच्यामध्ये. तर ही आहे आमच्या इथली नदी जी की पावसामध्ये ही पूर्ण तुडुंब भरून पाणी बाहेर येत असतं हिचं. आणि आता पण रस्त्याला बघू शकता तुम्ही रस्ता पूर्ण ओला होता कारण तेवढं होतंच पाणी पाऊस होताच. आणि आत्ता 2-3 दिवस झालं पाऊस कमी आहे आणि हा व्हिडिओ मी आधीचा आहे 5-6 दिवसाआधीचा. तो मी आत्ता पोस्ट करणार आहे कारण एडिट करायला टाईमच भेटला नाही. जे लेटेस्ट व्हिडिओ होते ना तेव्हा तेच मी टाकत राहिली आधी आणि हा तसाच राहून गेला. तर आमच्या इथलं वातावरण बघू शकता किती सुंदर आहे. शेवटी कसं आहे कोकण ते कोकणच असतं. आणि ही आहे आमच्या इथली रेल्वेची पटरी जी की आता मला तिथून ट्रेन जाताना दिसेल. मी व्हिडिओ बंद केला आणि इथून ट्रेन जाताना दिसली. तर इथे मी मिस्टरांना बोलत होती आरशामध्ये फोनमध्ये बघा म्हणून. तर ते बघत होते कारण त्यांचं लक्ष होतं पुढे गाड्या येतात त्याच्यावरती. आणि इथे ना आम्हाला मोर दिसला होता. तुम्हाला दिसतोय का माहीत नाही पण त्या ह्यांच्या आवाजाने गाडी जेव्हा आम्ही पाठी घेतली ना तेव्हा तो घाबरून गेला तिथे. लांडोर होती मोर नव्हता तो. आणि तुम्हाला काय सांगू इतकं म्हणजे भारी वाटलं ना मला की अनएक्सपेक्टेड गोष्ट ना अशी दिसली ना की खरंच खूप भारी वाटतं. अगदी अपेक्षाभंग झाल्यासारखं. आणि मोर अगदी अचानक आला डोळ्यासमोर. इथे पण दिसतोय का नाही माहीत नाही तुम्हाला कारण तो सांगते का इथे जवळच होता जे ग्रास दिसतंय ना खाली तिथेच होता. आणि जसं आम्ही गाडी मागे घेतली ना त्या आवाजाने तो पूर्ण पुढपर्यंत गेला. जर का इथे असला असता तुम्हाला दिसला असता. आम्ही आलो होतो घरी आणि बाप्पाची मूर्ती घेऊन आलो होतो आम्ही. त्याची सर्व सेटलमेंट चालू होती. इथे साठी छोटासा ब्लप आणला होता 0 तेच हे लावत होते. आणि हे बोलत होते थांब म्हणून व्हिडिओ नको करूस मी असाच आहे शर्टची बटणं लावतो. मी म्हटलं काही होत नाही. माणसं शर्ट न घालता व्हिडिओ करतात तुमच्या अंगावर तर तेवढं तरी आहे. आणि हे इथे ब्लब जॉईन करत होते आणि मी वर बसून यांचा व्हिडिओ करत होती. हो बाप्पा आलेले आहेत असं वाटतं ते आमच्यासोबतच आहेत ते कुठे गेलेले नाही आहेत. आणि काय सांगू तुम्हाला खूप घर भारी वाटतं आहे ते आल्यापासून. अख्ख्या जगाचं आराध्य दैवत आहे ते, विद्येचं दैवत आहे ते, जागृत दैवत आहेत ते असे म्हणजे आपले बाप्पा. तर फायनली इथे होल्डर लागला होता आणि हा बघू शकता तुम्ही फायनल लुक कसा दिसतोय ते आणि कसे वाटतं आहे आमचं देवघर आणि माझे बाप्पा मला नक्कीच